ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सतत पडणाऱ्या पावसाचा फटका मध्य रेल्वेवरती बसला। आज चौथ्या दिवशी देखील मध्य रेल्वे जे ते उशिराने धावताना पाहायला मिळतात। आज देखील ठाणे ते CST कडे जाणाऱ्या ज्या रेल्वे ते 10 ते 12 मिनिटं उशिराने धावतात, तर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या देखील काही वेळेच्या नुसार जे ते धावताना दिसत आहेत। त्या मात्र आज देखील ठाणे स्थानकमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दीचं चित्र या ठिकाणी दिसत आहे। सकाळची वेळ झाली आहे, चाकरमानी जे ते कामावरती निघत आहे आणि याच वेळेस आता कामावरती जाताना मध्य रेल्वेचा फटका पुन्हा एकदा आता या नोकरदार वर्गांना बसताना पाहायला मिळत आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे रेल्वे ट्रॅकवरती पाणी आलं होतं, तर काही रेल्वे ठप्प झाले होते। मात्र सध्या आता देखील मोठ्या प्रमाणात गर्दीचं स्वरूप दिसत आहे। अनेक नागरिक जे ते काल घरी बसणंच पसंत केलं, मात्र आज देखील मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। लोकल पकडताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला असतील, या फर्स्ट क्लासचा डबा असेल, सेकंड क्लासचा डबा असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच मध्य रेल्वेचा फटका जो पावसामुळे बसलेला आहे। आज देखील सकाळची वेळ झालेली आहे आणि या ठिकाणी नोकरदार वर्ग आपल्या कामावर जात आहे, मात्र कुठेतरी कामावरती पोहोचताना त्याला देखील आता उशीर होत आहे। 10 ते 12 मिनिटं लोकल उशीर असल्यामुळे पलाटवरती मोठ्या प्रमाणात गर्दीचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। जी लोकल आता भेटेल त्या लोकलने आता चढताना या ठिकाणी अनेक नोकरदार वर्ग आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे गेल्या 3 ते 4 दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे मध्य रेल्वे जी आहे ते खोळंबली होती। आज देखील 10 ते 12 मिनिटं जे आहे ते मध्य रेल्वे CST कडे जाणार असेल या कल्याणच्या दिशेने जाणार असेल, या लोकल जे आहे ते 10 ते 12 मिनिटं उशिराने धावताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।